नमस्कार. व्यवहारामध्ये आपण बघत असतो, खूप ठिकाणी आपल्या ऐकण्यात येते, की आमचे युरिक ॲसिडचे प्रमाण वाढलेले आहे. या युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यावर आपण ज्या डॉक्टरांकडून औषधोपचार घेत असतो, त्याच्यामुळे आपल्याला रिलीफ मिळत असते, त्याच्यामुळे आपल्याला आराम मिळत असतो. पण नेमकं हे युरिक ॲसिड काय आहे? याच्याबद्दल आयुर्वेदाची संकल्पना काय? युरिक ॲसिड वाढण्याची कारणं काय आहेत? आणि युरिक ॲसिड आपण कशाप्रकारे त्याची ग्रोथ जी आहे, त्याचं जे लेव्हल आहे, हे कशाप्रकारे मेंटेन ठेवू शकतो, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर आयुर्वेदानुसार युरिक ॲसिड जे आहे, हे एक वेस्ट प्रॉडक्ट आहे. म्हणजे हे शरीरात दैनंदिन बाहेर पडत असते. जे आपण ॲलोपॅथीमध्ये बघतो, त्याच्यामध्ये याची जी नॉर्मल लेव्हल आहे युरिक ॲसिडची, ही 3.5 ते 7.2 mg/dl इतकी आपण याची नॉर्मल लेव्हल आपण बघत असतो. याची जी तपासणी आहे, हे आपण ब्लडच्या सहाय्याने, रक्ताच्या सहाय्याने करत असतो आणि लॅबोरेटरी टेस्टमध्ये याचे जे रेफरन्सेस येतात, याचे जे रीडिंग्स येतात, त्यानुसार डॉक्टर तुम्हाला ठरवतात की तुमचं युरिक ॲसिडचं लेव्हल वाढलेलं आहे. आणि हे युरिक ॲसिडचं लेव्हल वाढलेलं जेव्हा असते, त्यावेळेस तुमच्या शरीरातील ज्या जॉइंट्स असतील, ज्या संधी असतील, त्या ठिकाणी कधी प्रॉब्लेम असेल, त्या ठिकाणी वेदना असतील, पेन असेल, टेंडरनेस असेल, त्याचबरोबर तुमच्या शरीरातील त्या ठिकाणी लाल रंगाचा जर चट्टा आलेला असेल किंवा त्या ठिकाणी लालसरपणा तुमच्या संधीच्या ठिकाणी जाणवू शकतो, त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो. तर आता हे युरिक ॲसिड जे आहे, हे आयुर्वेदानुसार हे वेस्ट प्रॉडक्ट आहे. हे शरीरातून बाहेर जात असते. आयुर्वेदानुसार युरिक ॲसिडचं जे आहे, याला वात रक्त असं म्हटलेलं आहे. युरिक ॲसिडचे जे प्रॉब्लेम आहे, जे जॉईंटच्या ठिकाणी प्रॉब्लेम होतात, याला आयुर्वेदाने वात रक्त असं म्हटलेले आहे. मग आता या वात रक्ताची संप्राप्ती किंवा याचं मेकॅनिझम कसं आहे, तर आयुर्वेदानुसार वात जो दोष आहे तो आणि रक्त जे धातू आहे, यांची दुष्टी होते, या ठिकाणी ॲबनॉर्मॅलिटी तयार होते. यामुळेच वात रक्त किंवा गाऊट हा आजार तयार होत असतो. युरिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यावर आपण ॲलोपॅथीमध्ये याला गाऊट असे म्हणतो. मग आता हे जे युरिक ॲसिडचे जे प्रमाण आहे, हे ज्या वेळेस वाढत असते आपल्या शरीरामध्ये, तेव्हा यातील जे क्रिस्टल्स आहेत, हे आपल्या शरीरातील जे बोन्स आहे, या ठिकाणी ज्या ठिकाणी जॉईंट्स असतात, बोनच्या ठिकाणी जे जॉईंट्स असतात, जे संधी असतात, त्या ठिकाणी हे क्रिस्टल जाऊन त्या ठिकाणी वेदना, त्या ठिकाणी टेंडरनेस, त्या ठिकाणी लालसरपणा उत्पन्न करतात आणि त्या ठिकाणी आपल्यास पेन निर्माण होतो. आता या युरिक ॲसिडच्या पेनचं जे आहे, एक विशिष्ट प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक आहे, विशिष्ट प्रकारचं याची एक मांडणी आहे. याची जी सुरुवात आहे, ही नेहमी छोट्या संधींपासून, छोट्या जॉईंटपासून तयार होत असते. म्हणजे याची जी वेदना आहे, ही छोट्या जॉईंटपासून तयार होऊन, याची वेदना छोट्या जॉईंटपासून सुरू होऊन ही मोठ्या जॉईंटकडे येत असते. मग आता याची जी कारणं आयुर्वेदाने काही सांगितलेली आहे, त्याचा उहापोह आपण करणार आहोत. त्याच्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत. आयुर्वेदाने एक सांगितलेलं आहे की दिवसा झोपणे आपण टाळलं पाहिजे. म्हणजे त्याचं कारण आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की दिवसा झोप आणि रात्री जागरण हे आयुर्वेदानुसार एक युरिक ॲसिड वाढण्याचं एक कारण आहे. त्याचबरोबर विरुद्ध आहार सांगितलेला आहे. म्हणजे जे मिल्क शेक्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शेक्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अन्न मिक्स करून खाल्ल्या जात असतील, त्यावेळेस युरिक ॲसिडचे प्रमाण हे वाढू शकते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये जर काही ठिकाणी तुमच्या डायजेशनमध्ये ॲबनॉर्मॅलिटी आली असेल, तर त्यामुळे सुद्धा तुमचं युरिक ॲसिड हे वाढू शकते. सोबत जास्त तिखट किंवा जास्त खारट पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा युरिक ॲसिडचं प्रमाण हे वाढू शकते. त्याचबरोबर मांसाहार करणे, मद्यपान करणे, ह्या सुद्धा गोष्टी आयुर्वेदाने युरिक ॲसिडचे प्रमाण वाढण्यास सांगितलेले आहे. आणि एक गोष्ट आयुर्वेदाने सांगितलेली आहे, ती म्हणजे जे व्यक्ती कधीच पंचकर्म करत नाहीत, त्यांच्या शरीराची जी बॉडी आहे, तिचं फिल्ट्रेशन व्यवस्थित होत नाही, बॉडी वॉश व्यवस्थित होत नाही, शरीरातील वेस्ट प्रॉडक्ट व्यवस्थित जात नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा युरिक ॲसिडचे प्रमाण हे वाढत असते. ही अशी काही कारणे झाले. मग हे युरिक ॲसिडची चिकित्सा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडे जाऊन, तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन किंवा ॲलोपॅथी डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही करू शकता. पण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही ज्यावेळेस चिकित्सा कराल, तेव्हा ते डॉक्टर तुमचं प्रकृती परीक्षण करून तुमच्या लक्षणानुसार, तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्यावर उपचार करतील.
आणि ह्या उपचाराचा जो भाग आहे त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आयुर्वेदाने जसे सांगितलेले आहे ते म्हणजे अभ्यंतर चिकित्सा आणि दुसरी म्हणजे शोधन चिकित्सा. शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म सारखे जे थेरपीज आहेत त्यामध्ये बस्ती सांगितलेलं आहे, त्यामध्ये रक्तमोक्षण सारखे प्रकार जे आहे हे चरक संहितेमध्ये उल्लेख केलेले आहे. आणि जे काही औषध उपचार आहेत ते म्हणजे बलादी घृत, बलादी तेल, एरंडादी तेल, दशमूळ सारखे कल्प तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. स्वतः मनाने तुम्ही हे औषध उपचार करू नका. आणि आयुर्वेदाने फार चांगलं असं पथ्यापथ्य सांगितलेलं आहे युरिक ऍसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी. मेन म्हणजे तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल ठेवलं पाहिजे, जेवण व्यवस्थित केलं पाहिजे, दिवसा झोपलं नाही पाहिजे आणि सोबत एक आयुर्वेदाच्या चरक संहितेत एक फार चांगला असा वर्णन आलेलं आहे. जर तुम्ही दूध घेत असणार तर ते दूध तुम्ही रात्रीच्या जेवण केल्यानंतर थोडं तुम्ही गाईचं दूध घेऊ शकता. त्यामुळे तुमचं युरिक ऍसिडचं प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होऊ शकतो. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयुर्वेदाची किंवा वैद्यकशास्त्राची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आमच्यासोबत राहा. धन्यवाद.